जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय संविधान, जय संविधान, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद। नागपुर शहर युवा कांग्रेस की ओर से एसआईआर प्रक्रिया में कथित गड़बड़ी और राजनीतिक दबाव के आरोपों को लेकर विरोध प्रदर्शन किया गया। मध्य नागपुर क्षेत्र में मतदाता पंजीकरण प्रक्रिया में पारदर्शिता बनाए रखने की मांग को लेकर युवा कांग्रेस के पदाधिकारी और कार्यकर्ता हैदराबाद हाउस पहुंचे। इस दौरान संबंधित अधिकारियों को ज्ञापन सौंपा गया। युवा कांग्रेस ने एसआईआर प्रक्रिया में कथित अनियमितताओं की निष्पक्ष जांच कराने की मांग की है। साथ ही पत्र नागरिकों के साथ किसी भी तरह का अन्याय न हो और उनका मताधिकार सुरक्षित रहे, ये सुनिश्चित करने की मांग की गई। प्रदर्शनकारियों का आरोप है कि मतदाता सूची से जुड़े मामलों में किसी भी तरह के राजनीतिक दबाव स्वीकार नहीं किया जाना चाहिए। युवा कांग्रेस ने पूरी प्रक्रिया पारदर्शी तरीके से संचालित करने और पात्र मतदाताओं के अधिकारों की रक्षा करने की मांग प्रशासन के सामने रखी है। काल ज्या प्रकारे आम्हाला एका बीएलओ कडनंच माहिती पडलं, त्या बीएलओचं आम्ही आज इथं नाव नाही घेऊ की कारण गरीबाच्या नोकरीवर येऊन पडते। आजची गव्हर्नमेंट आहे ही सगळ्यांना हिटलरशाहीने दाबून ठेवणारी गव्हर्नमेंट आहे, म्हणून कोणाचंही मला इथं नाव नाही घ्यायचं आहे। त्याच बीएलओ कडनं आम्हाला माहिती आली, आमचे सचिव डॉक्टर मेहुल अडवाणी यांना माहिती आली की मध्य नागपूरच्या एका हॉलमध्ये खूप चुकीच्या पद्धतीने एसआयआर वर काम चालू आहे। तिथे प्रॉब्लेम असा होता की पहिली सगळे जे गव्हर्नमेंटचे बीएलओ आहे ते एका ठिकाणी येऊन जमा झाले। त्याच्यानंतर त्यांनी संपूर्ण प्रकारे पूर्ण धांदलीचं काम तिथे सुरू केलं होतं। आम्ही सगळे तिथे पोहोचलो, तिथे तो गैरप्रकार आम्ही त्यांना विचारायला सुरुवात केली। कुठेतरी भारतीय जनता पक्षाला असं वाटलं की आपला भांडा आता फोड होऊन राहिला, तर त्यांनी त्यांचे गुंड तिथं पाठवून, त्याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे, त्याचे गुंड तिथून पाठवून आम्हाला तिथून जबरदस्तीने शिव्यागाळ्या करत खाली उतरवलं आणि आम्हाला जबरदस्ती तिथं खाली बोलवलं। आम्हाला फक्त एवढंच म्हणणं आहे, पुढचं तुम्हाला ब्रीफिंग आज आम्ही इथे येऊन हेच केलं की हे जे एसआयआरचं ऑफिस आहे हे एसआयआरचं ऑफिस नसून हे भारतीय जनता पक्षाचं कार्यालय आहे। आम्ही तिथे ते स्टिकर्स चिपकवले आहे आणि तुम्हाला ते कळेलच, कारण की हे जे ऑफिस आहे तर संपूर्ण भारतीय जनता पक्षाचं काम होऊन राहिलं आहे। इथे कोणत्याच प्रकारचं एसआयआरचं काम होऊन नाही राहिलेलं आहे आणि संपूर्ण काम हे भारतीय जनता पक्षाच्या अंडर प्रेशर मध्ये त्यांच्या आमदारांच्या, त्यांच्या खासदारांच्या आणि प्रमुख म्हणजे आरएसएसच्या लोकांच्या अंडर मध्ये इथे काम होऊन राहिलेलं आहे। आणि आम्हाला हेच म्हणणं आहे की जर हे एसआयआरचं ऑफिस तुम्ही न म्हणता हे तुम्ही सरळ बीजेपीचं कार्यालय घोषित करून टाका, कारण की काम तर पूर्ण तुमचं होऊन राहिलं ना।